आपल्याला वातावरणात दोन प्रकारचे भुंगे दिसतात. एक भुंगा दिसतो शेणाच्या गोळ्या करून आपल्या घरात नेतो, आणि दुसरा भुंगा दिसतो जो फुलातला मकरंद चाखतो. अशा दोन प्रकारचे भुंगे आहेत. आता हे सजाती आहे, दोन्ही बी सजाती आहेत, पण त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. आता हा जो मकरंद चाखणारा भुंगा आणि तो शेणातला भुंगा, ह्या दोघांची एकदा भेट होते. आणि ह्या मकरंद चाखणाऱ्या भुंग्याला वाटतं की बाबा हे आपले शेणातले भुंगे फार म्हणजे त्यांना काहीच खरा आनंद मिळत नाही, तो खोटाच आनंद घेत बसले, तर त्यांना आपण बाहेर काढावे आणि आपल्या मकरंद चाखायला न्यावे असं त्यांनी ठरवलं. त्यांना सांगितलं, पटवलं, आणि ते पण तयार झाले. आणि तयार झाल्यानंतर दिवस ठरला जाण्याचा, गेले. पण जाताना ह्या शेणातल्या भुंग्यांनी त्याला वाटलं की बाबा तिथं गेल्यावर आपली सोय होईल का नाही काय माहीत. त्यामुळं थोड्या गोळ्या घेऊन गेले, संगत शेणाच्या गोळ्या संग घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर ते मकरंद चाखण्यासाठी तर मकरंदाचा त्याला गोडीच यायला तयार नाही. कारण कारण त्यांनी जे ह्या गोळ्या आणल्या होत्या शेणाच्या, त्या गोळ्याचाच वास त्या दरवळ त्या त्याचा सगळीकडं वास पसरला. तिथं त्याला तेच वास येऊ लागला. आणि मग नंतर ते म्हणलं, अरे इथं काय, इथं बी तेच सारखाच वास येतो आणि तिथं सारखाच वास येतो. आणि मग ते पुन्हा घरी आले, त्यांच्या पुन्हा पहिल्याच ठिकाणं आले. तर बाबा असंच काहीतरी आपल्याला, आपण ज्यावेळेस अनुसरतो किंवा आपण ज्यावेळेस संन्यास घेतो, संन्यास घेताना हे असंच होतं. आपण ज्यावेळेस प्रपंचातून बाहेर निघतो, तर प्रपंचातून बाहेर निघताना आपण प्रपंच घरी सोडून येत नाही, प्रपंचाची आसक्ती घरी सोडून येत नाही. पण ज्यावेळेस आपण प्रपंचाची आसक्ती सोडून येऊ, त्यावेळेसच आपल्याला परमार्थाची गोडी समजत, नाहीतर समजणार नाही. आणि मग त्याप्रमाणे आपण संसाराची गोडी, संसाराची आसक्ती आपण घरी सोडून आलो पाहिजे. आणि पूर्णतः आपण ह्या परमार्थाकडं, परमार्थात लीन झालो पाहिजे. परमार्थात घरची आठवण विसरून गेलो पाहिजे. पण तसं होत नाही. बरेच माझ्यासारखे बुढेबाडे लोक संसार करून परमार्थ घेतात, परमार्थ करायला लागतात, परंतु त्यांची संसाराची गोडी ही कधी सुटत नाही. आणि म्हणून त्यांना परमार्थाची गोडी लागत नाही. ज्यावेळेस तुम्ही गीता वाचता, ज्यावेळेस तुम्ही कोणतंही शास्त्र वाचता, त्यावेळेस तुम्हाला ह्या संसाराची गोडी सोडत नाही तुम्ही, आणि ही गोडी चाखायला बघतात, तर ही गोडी तुम्हाला सापडत नाही. आता तुम्ही सकाळी, तुम्हाला साधू संत सांगतात सकाळी लवकर उठा, स्मरण करा. पण तुम्ही सकाळी त्याप्रमाणे उठतात, परंतु काय होतं आहे, त्याच्यातच तुम्ही सकाळी उठून लवकर बसता 4 वाजता स्मरणाला, पण पाऊस येतो आणि तुमचं जे वासरू असते, वघार म्हशीचं वघार बाहेर असते, म्हणजे घराच्या कोठ्याच्या बाहेर बांधलेलं असतं, आणि ते भिजत ना मग पावसानं, आणि तुम्हाला आठवते की आता हे भिजायले, आणि मग तुम्ही ते स्मरण सोडून देता. आणि काय करता, सोडून देऊन मग त्या वघाराला सोडता आणि मधात नेऊन बांधता गोठ्यात. तरी ह्यामध्ये अर्धा तास जातो आणि तुम्ही थकून जातात. आणि मग तुम्ही ते स्मरण गाठी ठेवून देतात. मग गाठी करी खुटी आणि देवपूजा करी पेटी, अशी अवस्था आपली होऊन जाते बाबा. त्यामुळे हे संसाराची आसक्ती आपली सुटली पाहिजे. स्मरण, भाष्यकारांनी सांगितले, स्मरण कोणाचं होऊ शकते, स्मरण त्याच माणसाचं होतं आहे जो अनुसरल्याचे स्मरण, अनुसरल्याची चर्या, आणि चर्यावंताचं स्मरण. तर तो चर्याला जो निघन, आसक्ती घराची सोडून परमेश्वराची, आशाला देखील असा जो माणूस आहे, आयशी संचरली या विद्या, तर आशेखा धर्माचा अभाव कधी, असं सर्वज्ञ म्हणतात. की अशा जर एवढ्या चांगल्या माणसाला
म्हणजे देशाच्या शेवटी गेलेला आहे, झाडाच्या तळोटी बसलेला आहे आणि परमेश्वराचं चिंतन करतोय. एक फक्त भिक्षा भोजनावरच राहतोय, पण अशी आणि सतत त्याला परमेश्वराची म्हणजे आवड आहे. आयशी अशी संचरली अयोध्या, असे का धर्माचा अभाव करी, असं सर्वज्ञानं सर्वज्ञानं म्हणलेले ह्या दृष्टांतपाठात. तर मायबाबो, तर तशी जर आसक्ती आपली सुटली नाही तर सगळ्या धर्माचा अभाव करते. तर आणि अभावच करी एवढेच नव्हे तर महंता दुःखाशी दे, असं केशवराज व्यास आपल्या म्हणजे त्या याच्यामध्ये म्हणतात. केशवराज व्यास म्हणतात की आज अभाव करी इतकेच नव्हे तरी म्हणजे अभाव करी एवढेच नव्हे तर महंत दुःखाशी दे, असं केशवराज व्यास म्हणतात. भाऊ, खरंच महंत दुःख होतं आहे. आपण अनुसरल्यानंतर घर सोडतो, दार सोडतो, पुन्हा मग इकडं येतो आणि बुड्या बाड्याला शिक्षा देतो. जे लहान लहान लेकरं घेतो, आपल्याला आपल्याला आपल्या मार्गात समाविष्ट करून घेतो आणि तेच लेकरं उद्या त्या माणसाचं आपलं ऐकत नाहीत, आपल्याला महंत दुःख होते. आणि त्या म्हणजे कोणचा दृष्टांत द्यायला देवानं, तो दृष्टांत द्यायला म्हणजे आहेर देशीच्या म्हातारीची आपली गत होती. आपण अनुसरलो निवृत्त धरून, पण तरीही आपण नाही का इकडं येऊन जर आपण ते तशा भानगडी केल्या आणि तर पण काय होतं आहे, आपली आहेर देशीची म्हातारी केव्हा होईल हेच कळत नाही बाबा. त्यामुळं मायबाबा, जर अनुसरायचं असेल तर आपल्याला संसाराचा जो आसक्ती आहे, संसाराची गोडी आहे, ती घरी सोडून यावं लागेल. तरच आपल्याला ह्या परमार्थाची गोडी आपल्याला चाकता येईल. जसे त्या भुंग्यानं ती गोडी सगळं घेऊन आली गोळी, तर गोळी आल्यानं त्याला खरा मकरांदाचा खरा जो खरे आनंद भेटू शकला नाही त्या भुंग्याला. त्याप्रमाणे आपण देखील तसे भुंगे आहोत मायबापो. आणि ते तसे भुंगे संघ जर घेऊन आले ते गोळी, तर त्याला मकरंदाचा सुवास काय कळत. तर तसं त्याप्रमाणे आपण जर संसारातून निघलोत आणि आपण अनुसरायला निघलोत, आपण संन्यास यायला गेलतो, काम्यानाम कर्मनामने सर्वस्वी श्रीकृष्ण महाराज म्हणतात, काम्यानाम कर्मनामने असं संन्यासम कोयोजू, काम्य कर्माचा त्याग यालाच संन्यास म्हणतात. श्रीकृष्ण महाराज स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना म्हणतात की अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या संन्यासीचं योगीचं न निरग निर्णयाचा करी. जो कर्माच्या फळाच्या कर्म तर करतो, पण कर्माच्या फळाची आसक्ती धरत नाही, तोच खरा योगी, तोच खरा संन्यासी आहे. आणि ते म्हणले प्रजाती कामात सर्वात पार्थ मनोगतान आत्मनिवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञांचे दोच्छते. जो माणूस प्रजाती म्हणजे सोडून देतो, मनातल्या सगळ्या कामना सोडून द्यायच्या, सर्वात पार्थ मनोगतात आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतो. आणि मग असं जर केलं तर मायबाबा, आपल्याला परमेश्वराची जी परमार्थाची जी गोडी आहे ती लाभू शकते. तर अनुसरायचं असेल तर तसं त्याप्रमाणे अनुसारा. सगळी संसाराची आसक्ती सोडून या, निर्वाणमोह होऊन या, जितसंग दोषा होऊन या, अध्यात्म नित्या होऊन या, विनिवृत्त कामं होऊन या, द्वंद्वरे मुक्ता होऊन या. मग तुम्हाला परमेश्वर त्यांच्या स्वरूपामध्ये सामील करून घेते आणि त्यांचा आनंद देते. मायबाबा, खरा आनंद जर तुम्हाला चाखायचा असेल परमार्थाचा, तर संसाराची आसक्ती ती शेणाची गोळी घरी ठेवून येणं गरजेचं आहे. आणि घरती जर सोबत आणली तर इकडचा जो मकरंद आहे तो आपल्याला कदापि भेटणे शक्य नाही. बाबा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नसलं तर इग्नोर करा. दंडोत प्रणाम.